शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर पांढऱ्या फुलाचं सोयाबीनची लागवड करणार असाल तर तुम्हाला मी 5 सर्वाधिक उत्पादन देणारं पांढऱ्या फुलाचे जे वाण आहे त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या वाणाची वैशिष्ट्य, कालावधी आणि ते वाण रोग प्रतिकारक आहे की नाही संपूर्ण माहिती सांगणार आहे। व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राइब आणि फॉलो करायला विसरायचं नाही, जेणेकरून अशी महत्त्वाची व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल। नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार। सोयाबीनमध्ये प्रामुख्याने 2 रंगाची जे आहेत सोयाबीन आढळून येतात, फुलं असतात। तर त्याच्यामध्ये पहिलं जांभळ्या फुलाचं आणि दुसरं जे आता आहे ते पांढऱ्या फुलाचं सोयाबीन। आता पांढऱ्या फुलाचं सोयाबीन म्हणजे काय असं वेगळं सोयाबीन नाही किंवा एखादं संकरित वाण नाही, तो फक्त एक त्याचा जनुकीय बदल, नैसर्गिक गुणधर्म आहे। म्हणजे पांढऱ्या फुलाचं सोयाबीन असं काही एकदम वेगळं व्हरायटी किंवा संकरित प्रकार नाहीये। आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला मी गोष्ट क्लिअर करून देतो की फुलाचा रंग जरी पांढरा असला म्हणजे काय जांभळ्या सोयाबीनपेक्षा अधिक उत्पादन देत नाही किंवा कमी देत नाही। त्यामुळे उत्पादनाचा ह्या रंगाशी काही संबंध नाही। त्यामुळे तुम्ही लागवड करताना जर विचार करून घेत असाल की पांढऱ्या फुलाचं मी सोयाबीन अधिक उत्पादनासाठी घेतोय तर हा तुमचा भाबळा जो आहे तो गैरसमज आहे। जांभळ्या कलरचे जे फुलं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अधिक उत्पादन क्षमता आहे। बरं, पांढऱ्या फुलाचं वाण आपल्याला का निवडायचं आहे तर जे जांभळ्या कलरचं जे वाण होतं, जे पहिले होते समजा केडीएस वाण असतील, याच्यामध्ये जो आपल्याला येलो व्हायरस किंवा पिवळा मोझॅक विषाणूचा जो आढळून आला किंवा चारकोल रोट असेल, खोडकूज मळकूज रोग असेल, हे जे पांढऱ्या फुलाचे जे सोयाबीन येतं हे जरा कमी बळी पडतात इतर वाणाच्या तुलनेमध्ये, जांभळ्या फुलाची जे वाण आहे त्याच्यापेक्षा। त्यामुळे आपल्याला पांढऱ्या फुलाची वाणाची निवड करायची। तर कारण काय तर रोग प्रतिकारक वाण आहेत। आता सुरुवात करूया पहिल्या नंबरचं पांढऱ्या फुलाचं सर्वोत्तम आणि लोकप्रिय जे वाण ते आहे बुस्टर कंपनीचं हुतुतू। आता हे सुद्धा पांढऱ्या फुलाचं वाण आहे मित्रांनो आणि चारकोल रोट, खोडकूज मळकूज रोग असेल याला हे चांगलं रोग प्रतिकारक वाण आहे। बुस्टरचं हुतुतू या वाणाची जर खासियत बघायला गेली तर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव या वाणावर कमी होतो आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जर कमी झाला तर आपल्याला भविष्यामध्ये येलो मोझॅक रोग हा सुद्धा कमी आढळून येतो। त्यामुळे या वाणावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव अत्यंत कमी आहे इतर वाणाच्या तुलनेमध्ये। बाकीचे जे पण मी तुम्हाला 4 वाण सांगतो त्याच्यापेक्षा बुस्टरमध्ये रोग प्रतिकारक शक्ती नक्कीच चांगली आहे। उत्पादन क्षमता या जर वाणाची बघायला गेलं तर आपल्याला सरासरी 10 ते 11 क्विंटल या वाणामध्ये उत्पादन मिळू शकते। आंतरपीक म्हणून जरी सोयाबीन लागवड करणार असाल किंवा सरळ पेरणी टोकन पद्धत तरी सुद्धा बुस्टर कंपनीचं हुतुतू हा एकदम चांगला आणि पहिल्या क्रमांकाचा पर्याय तुम्ही ठेवू शकता। तर पांढऱ्या फुलामध्ये हे सुद्धा एक चांगलं वाण आहे। आता पांढऱ्या फुलामध्ये दुसरं जी व्हरायटी सांगत आहे ती आपल्या विद्यापीठाचीच आहे, RUSM 1135, ज्या की वाणाची लागवड मागच्या वर्षी मी स्वतः केली होती। RUSM 1135 या वाणाचं जर बघायला गेलं तर इतर जे वाण आहे त्याच्यापेक्षा स्वस्त मिळतं आणि आपल्याला सहजरित्या अवेलेबल होतं। RUSM 1135 या वाणाची खासियत काय तर रोग प्रतिकारक शक्ती या वाणाची सुद्धा चांगली आहे। जसं की चारकोल रॉट असेल, तुमचा खोडकूज मळकूज रोग जो की सोयाबीनमध्ये बराचसा प्रॉब्लेम देतो आणि पिवळा विषाणू म्हणजे येलो मोझॅक ह्या रोगाशी कमी बळी पडतं। RUSM 1135 आपल्या विद्यापीठाचं वाण आहे। त्याच्यामुळे तुम्हाला जर कुठल्याही कंपनीच्या वाणावर विश्वास नसेल तर तुम्ही सरळ RUSM 1135 या वाणाची निवड किंवा हा 2 नंबरचा पर्याय ठेवू शकता। आता शेतकरी बंधूंनो, एक तुम्ही मार्केटिंग लक्षात घ्या की पांढऱ्या फुलाच्या बऱ्याचशा कंपनीने व्हरायटी काढल्यात, त्या सगळ्या RUSM 1135च आहेत। म्हणजे विद्यापीठाचंच वाण आहे पण त्याला ह्या कंपनीने स्वतःच्या नावाचं लेबल चिटकवले आणि त्याची पुढे मार्केटिंग चालू केलेली। त्यामुळे तुम्हाला कुठल्याही कंपनी जर विश्वास नसेल तर तुम्ही RUSM 1135 या वाणाची निवड करू शकता। या वाणाचा जर कालावधी बघायला गेलं RUSM 1135 तर तो 95 ते 100 दिवस आहे तो कालावधी आहे। RUSM 1135 हे जे वाण आहे हे मराठवाडा आणि विदर्भासाठी शिफारस आहे। 3 ते 4 दाण्याच्या शेंगाचं प्रमाण या वाणामध्ये चांगलं आढळून येतं। शेंगा फुटत नाहीत आणि ज्या शेतकऱ्यांना हार्वेस्टरने सोयाबीन काढायचे अशांसाठी अतिशय चांगलं वाण आहे। 3 ते 4 इंचापासून बुडापासून आपल्याला शेंगा वर लागतात। त्यामुळे तुम्ही हार्वेस्टिंगसाठी RUSM 1135 या वाणाचा चांगला पर्याय आहे। उत्पादन क्षमता RUSM 1135 या वाणाची एकरी 10 ते 12 क्विंटल सरासरी आहे। 2 नंबरचा चांगला पर्याय आहे RUSM 1135। आता 3 नंबरचा रवी सीडचं उन्नती, हे सुद्धा पांढऱ्या फुलाचं वाण आहे। या वाणाचा जर कालावधी बघायला गेलं तर 100 ते 105 दिवस या वाणास लागतात। इतर पांढऱ्या वाणाच्या तुलनेमध्ये जरा 8 एक दिवस हे वाण जरा उशिरा येतं। या वाणाची रोगप्रतिकार शक्ती ही मध्यम आहे। जसं की खोडकूज असेल, मळकूज रोग असेल, हे रोगाचे वाण कमी बळी पडतं आणि येलो मोझॅक जो व्हायरस आहे या वाणावर आढळून आलाय पण कमी प्रमाणामध्ये आढळून आलेला आहे। पण शेतकरी बंधूंनो, या वाणामध्ये काही शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार येलो मोझॅक व्हायरस असेल आणि चारकोल रोट हा जो रोग आहे हा आढळून आलेला आहे। त्यामुळे तुम्ही या वाणाची निवड करताना काळजीपूर्वक लक्ष द्या की या वाणात जरा रोग प्रतिकार शक्ती जरा कमी इतर वाणाच्या तुलनेमध्ये आहे। त्यामुळे बाकी उत्पादनामध्ये हे वाण सुद्धा चांगलं आहे। 3 नंबरचा पर्याय तुम्हाला उन्नती रवी सीडचं ठेवू शकतात।
4 नंबरचा जो पर्याय आहे मित्रांनो तो आहे विगर कंपनीचं मालविका. चांगलं प्रसिद्ध वाण आहे. 3 ते 4 दाण्याच्या शेंगा या वाणात सुद्धा आहेत. पांढऱ्या फुलाचं वाण असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती या वाणाची सुद्धा चांगली आहे. चांगलं उत्पादन देणारी व्हरायटी आहे. तो सुद्धा चांगला आहे आणि शेंगांची संख्या सुद्धा ह्या मालिका वाणामध्ये चांगली दिसून येते. उत्पादन क्षमता जर या वाणाची बघायला गेलं मालविका विगर कंपनीचं तर एकरी आपल्याला 10 ते 11 क्विंटल उत्पादन या वाणामध्ये 100 दिवसाचं वाण आहे. त्यामुळे तुम्ही 4 नंबरचा पर्याय विगर कंपनीचं मालिका हे ठेवू शकता. आता 5व्या नंबरचं जे वाण आहे ते इनोव्हेज कंपनीचं 108 आहे, ज्याची मार्केटिंग तुम्ही सर्रासपणे बघितली असेल. रील स्टार असेल, शॉर्ट असतील व्हिडिओ यूट्यूबवर, फेसबुकवर. स्वतः आपले हवामान तज्ज्ञ पंजाब डक हे सुद्धा म्हणतात की इनोव्हेज 108 या वाणाची लागवड तुम्ही करा किंवा मी हे वाण लावलेलं आहे. आता बाकीचा विषय सोडून द्या, या वाणाची खासियत आपण बघूया. तर ज्या शेतकऱ्यांना हार्वेस्टिंगनी सोयाबीन काढायची म्हणजे 3 ते 4 इंचापासून या सोयाबीनला जे आहेत शेंगा चालू होतात बुडापासून, त्यामुळं हार्वेस्टिंग करण्यासाठी अतिशय चांगलं वाण तुम्ही पर्याय जे आहे ते इनोव्हेज 108 हे वाण ठेवू. जास्त काही या वाणाबद्दल मी सांगत नाही, तर तुमच्या मनात सुद्धा जो आहे की गोंधळ निर्माण होईल की हे सुद्धा आता कुठंतरी कंपनीची जाहिराती करायला. शेतकरी बंधूंनो एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही आपल्याला या 5 वाणामधील कुठल्याही एक वाणाचे घेणं देणं नाही. तुम्हाला मी त्या 5 वाणाची वैशिष्ट्य आणि त्याचा कालावधी काय तो सांगितलेला आहे. तुम्ही त्या 5 वाणापैकी कुठल्याही एक वाणाची निवड करायची आहे. अमुकच वाण घ्या असं म्हणणं माझं नाही. जर तुम्हाला कुठल्याही एक वाणाबद्दल विश्वास नसेल किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल जर वाटत असेल की कंपनीच्या जाहिराती आहे तर तुम्ही सरळ RVSM 1135 विद्यापीठाचं पांढऱ्या फुलाचं वाण आहे, चांगलं उत्पादन ते आहे. माझ्या शिफारसीनुसार तुम्ही बुस्टर कंपनीचं हुतुतू ह्या वाणाची निवड ह्या वर्षी करा, कारण की नवीन वाण आहे, रोगास कमी बळी पडले, उत्पादनही चांगले. तसं इतर वाणाची सुद्धा तुम्हाला मी वैशिष्ट्ये सांगितली आहेत. एवढी गोष्ट लक्षात ठेवा की पांढरं फुलाचं जे सोयाबीन आहे ते जांभळ्या फुलाच्या सोयाबीनपेक्षा रोगप्रतिकारक आहे. तर म्हणजे येलो मोझॅक व्हायरस असेल, चारकोर रोडचा ज्या शेतकऱ्यांना प्रॉब्लेम आहे अशांनी पांढऱ्या फुलाची सोयाबीन लागवड करा, निदान ज्या प्लॉटमध्ये येतो तिथं तरी. तसंच ज्या शेतकऱ्यांना सोयाबीनमध्ये अधिक उत्पादन काढायचे अशांसाठी आपण मार्गदर्शन सेवा आहे जी ती चालू केलेली आहे. अतिशय माफक दरामध्ये तुम्ही फक्त 99 रुपये भरून सोयाबीन पिकाबद्दल संपूर्ण मार्गदर्शन जे आहे ते मिळवू शकता. खालील दिलेल्या क्रमांकावर तुम्हाला संपर्क करायचा आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशी महत्त्वाची माहिती दुसऱ्याही शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल. आणि जाताना आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.